कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये करतोय. खरं तर विकासनामाने राष्ट्रवादीचे प्रवक्ते भरत भगतांची मुलाखत घेतली आणि या मुलाखतीतून सगळे स्फोटक अशी मुलाखत घेतली आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जाग आली. म्हणजे राष्ट्रवादीची जी इज्जत होती ती सगळी धुळीला मिळालेली आहे. राष्ट्रवादीमध्ये नेमकी काय चाललं हे भरत भगतांनी सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे एकूणच काय, त्यांच्या मुलाखतीमधलं आपण सगळे त्यांचे एपिसोड टाकलेले, त्यांचे पॉइंटर टाकलेले, त्यांचे मुद्दे टाकलेले आहेत. याच्यामध्ये जी खदखद होती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ती पुन्हा एकदा उफळून आलेली. भरत भगतांनी ज्या प्रकारचे आरोप घारे असतील किंवा तटकरे असतील किंवा अन्य नेते असतील, तालुका अध्यक्ष असतील, या सगळ्यांवर केलेले आहे. ज्यावेळेला भरत भगतांचा गुन्हा नाव आलं किंवा त्यातून बाहेर सुटले, मग कशा प्रकारे लेटर हेड असतील, लोक मला भेटले नाहीये, हे सगळ्या प्रकरणावर आणि मग विकास नावाची मुलाखत प्रकाशित झाली. मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जाग आली, अरे आपण भरत भगतांना भेटलं गेलं पाहिजे, त्यांच्यामध्ये दुःख वेदना त्या समजून घेतल्या पाहिजे. मग विकास नावाच्या बातमीनंतर मग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे आहे शिष्टमंडळामध्ये, तालुका अध्यक्ष असतील, घारे असतील, अशोक भोपतराव असतील, हे सगळे गेलेले आहेत. मुळामध्ये विकास नावाचा इम्पॅक्ट हा अनेकदा घडलेला आहे, घडत असतो आणि तो घडतच आहे. ज्यामुळे विकास नामावर एखादी बातमी प्रकाशित झाली किंवा ती अपलोड झाली किंवा ती चर्चा आली, त्याचा इफेक्ट हा राज्याच्या राजकारणात, रायगडच्याही होतो आणि त्यामुळे विकासनामा हा लोकप्रिय चॅनल कर्जतमध्ये आपल्याला ओळखला जातो. मूळ मुद्दा असा की भरत भगतांनी त्यांच्याबद्दल असलेली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर असलेली नाराजी, या सगळ्या विषयावर त्यांनी बोलणं केलं. मग राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी जे आहे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय. आता मग भरत भगत व्यासपीठावर दिसणार का? किती दिवस त्यांची नाराजी आहेत का? मग पुढचं राष्ट्रवादी राजकारण काय? मला पत्रकार परिषद घेऊ दिली नाही, अशी सगळी, मग लेटर हेडचा वापर मला करायला नाही सांगितला, हे सगळे प्रश्न म्हणजे ते लोक सेल्फिशपणाचे वागायला लागले राष्ट्रवादीचे नेतृत्व. अशा प्रकारचे गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर करण्यात आलं. काही लोकांचे नेते शिंदे गटात कार्यकर्ते, त्यांचे मुलगे आहेत आणि राष्ट्रवादीत तो नेता, हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. हे प्रश्न उपस्थित करावे लागले भरत भगतांना. म्हणजे राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसमध्ये अलबेल नाही, हे भरत भगतांच्या मुलाखतीत स्पष्ट होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली खदखद ही भरत भगतांनी आपल्या मनातली व्यथा ती जी आहे विकासनामा प्लॅटफॉर्म दाखवले आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी सगळं त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, भरत भगतांचा चहा घेतला आणि मग आता कुठे भरत भगत सक्रिय राजकारणात सहभागी होत आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे एकूणच काय, राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल जी नाराजी भरत भगतांच्या मनात होती ती आता सध्या तरी कमी झालेली दिसून येत आहे. आता पाहूया भरत भगत पुढच्या व्यासपीठावर येत आहेत का, पत्रकार परिषद घेत आहेत का, लेटर हेड वापरू देत आहेत का, आमदारांना बोलतायत का, कुणावर बोलतायत का बोलू दिले जात आहेत का बोलणार आहेत का, हे सगळे प्रश्न येत्या काळामध्ये, महिनाभरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा आपलं जमलं तर भरत भगतांना विचारायला आपण महिनाभराने जाऊ, कसं वाटतंय राष्ट्रवादीमध्ये. कारण ज्यावेळेला गुन्हेगार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि त्याच्यानंतर त्यांची प्रतिमा केली, मग एकूणच काय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सेल्फिश आहेत आणि स्वार्थी आहेत हे भरत भगतांनी सांगितलेलं आहे. मी बोलत नाही, त्यांनी सांगितलेलं आहे. ते त्यांच्या मुलाखतीतून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या हे सगळे प्रश्न निर्माण जे आहेत ते त्याचे उत्तर कर्जतकरांना मिळाले. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.